या बघा. मावशी तुम्हाला वाचता येतं का? बया तर नाही ती प्रश्न विचारायला लागलाय हा. काय बोललात का तुम्ही? नाही 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 कुठं काय तवा मी गावाकडची अडाणी बाई आहे हो. हा नाही पण संकल्प हुशार होता. एवढं शिकवलं त्याला तुम्ही, मोठं केलं. बर आता ना तुम्ही ती कागद बघा आणि लवकरात लवकर मला सांगा की ही माझी हक्काची जमीन माझ्या नावावर व्हायला किती वेळ लागल, किती दिवस लागतील. कागद क्लिअर आहेत, स्टॅम्प आणि बाकीच्या गोष्टी व्हायला, प्रकरण व्हायला थोडासा आठवड्याचा वेळ लागेल. आता गो बाया 8 दिवस? अहो पण ही माझी हक्काची जमीन आहे की. अहो मावशी, किती हक्काची असली तरी येणे आहे का? 7-12 बाकीच्या फेर तपासण्याला वेळ लागतो. अहो तरी पण. आणि त्यात कसं आहे की तुम्ही माझ्या ओळखीच्या आहात म्हणून तुमचं काम आधी हाती घेतलंय मी. नाही नाही ते बरं केलं, पण ना जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं करा बाबा तुम्ही. हा हो. बरं ऐक ना बाळा, एक विचारू का तुला? हो बोला की. ही सगळी जमीन नक्की माझ्या नावावर होणार ना? हो 100% होणार. एकदा प्रकरण झालं, सह्या झालं की तुम्ही मोकळ्या. पण मावशी, जमीन तुमच्या हक्काची म्हणताय ना, पण नावावर होईल का असं का विचार? तसं नाही रे पोरा. हे बघ, मी पडले गावाकडची अनपड बाय, कुणी बी फसू शकतो ना मला, म्हणून म्हणलं मी. हा म्हणजे तुम्हाला वाचता येत नाही? नाही. मग हेच तर मगाशी विचारत होतो ना मी. बरं बरं, बाद झालं. हे बघ, आता तुला द्यायला माझ्याकडं ना पैसे नाहीयेत. तुझी जेवढी काय फी असेल ना तेवढी मी जमल तशी नक्की दे ना. काय बोलताय मावशी, तुम्ही माझ्या मित्राचे आई आहात, तुमच्याकडून पैसे घेणार आहे का मी? हा म्हणजे फुकट? बया बया बया, देव पावला, देव पावला. कसं रे, तू देवाच्या रूपात मला भेटला, फुकट करणार? काय बोलताय मावशी, भल्याचं काम आहे, आनंद मिळतोय मला. नाही नाही नाही, खरंच खरंच तुला सांगते, लय उपकार झाले बघ तुझे माझ्यावर. फक्त आता हे लवकर कर आणि झालं की मला फोन करा तेवढा. निघू का मी आता? हो चालेल. निघते मी लवकर. चला. मोना, हुयाजी कुठं दिसेनात ग? अहो आज सगळं काम माझ्यावर टाकून कुठंतरी बाहेर दवाखान्यात गेलात त्या. हो भेटले की मला सकाळी. मला म्हणाले नाश्ता तयार आहे, कणिक मळून ठेवली आहे, भाजी चिरून ठेवली आहे. एवढं सगळं करून गेलेत, मग तुझ्यावर काय काम टाकून गेलेत? बापू तसं नाही, पण बाकी सगळं तर मोनालाच करावं लागणार ना. हो मग बापू, अहो हे पूर्ण घर आवरायचं असतं मला. हो पण हुयाजी येतीलच की. ओ काय रे, झालं तयार? आज मला शाळेमध्ये कोण सोडणार? मीच सोडणार. मी काय म्हणतोय, मी आज कलेक्टर ऑफिसच्या बाजूलाच चाललोय, मग सोबतच जाऊ ना? हो चालेल. बरं चला दाजी, दिदे मी पण निघतो. येऊ का विनय काका? अरे स्वप्नील, अरे वा वा वा, हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला मी. थँक्यू. स्कूलला चालला तू? स्कूल बॅग भरायची असेल ना तू? हो. स्कूल बॅग भरा. जा जा जा. दादा कसा आहेस आणि वहिनी कशा आहेत? सगळं ठीकच आहे म्हणायचं या ठिकाणी. स्वप्नील सर, तुम्ही काळजीत दिसताय, नक्की सगळं ठीक आहे ना? अरे रुपालीच्या वागण्याबद्दल तुमची माफी मागायचंच राहून गेलं होतं, त्यामुळे आलो होतो या ठिकाणी. अहो अरे दादा एवढं काय, तू कशाला वाईट वाटून घेतोयस? स्वप्नील अरे तू आलास ना, मला लई बरं वाटलं बघ. सर तुम्ही बसा की. नाही, मी इथूनच कॉलेजला जाईन. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचंय. दादा बोल ना. अर्जुन, इथून गेल्यापासून अरे एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे आपलं सगळं कुटुंब असताना असं एकटं राहणं कठीण जातंय. अरे स्वप्नील, पर तूच रुपालीला इथनं घेऊन गेला होतास ना? हो विना काका, अपर्णा आणि अर्जुन मध्ये रुपाली येऊ नये म्हणूनच मी तिला घेऊन गेलो. स्वप्नील सर, झालं गेलं विसरून जा.
अहो तुमच्या मनात काय आहे ना ते स्पष्ट बोला. बापू, मला अमोलची, इथल्या माणसांची खूप सवय झाली हो. म्हणजे घरी माझं मनच लागत नाही. तर मला असं वाटत होतं की मी आणि रुपाली पुन्हा इथे येऊ का राहायला. अर्जुन, बोल ना काहीतरी. मी अहो स्वप्नील सर, तुम्ही असं का विचारताय? अहो हे घर, घरातली माणसं तुमची आहे. तुम्ही कधी हक्काने इथे येऊ शकता. अपर्णा, तू हे बोललीस यात तुझा मोठेपणा आहे. अगं मला आणि रुपालीला मूलबाळ नाही आहे, तेव्हापासून असं वाटायचं की आपल्याला लहान मुलाचा सहवास मिळावा. पण आता रुपालीला काय झालंय काहीच कळत नाही आहे. दादा हे बघ, 4 चांगल्या गोष्टी होणार असतील, एखादी वाईट गोष्ट नजरेआड करायला काहीच हरकत नाही. आणि बाकीच्यांचं काय म्हणणे? हो स्वप्नील सर, आता वंसम म्हणतायत ना या, मग आम्ही काय बोलणार? तसं नाही मोनिका, सगळ्यांनी एकत्र राहायचं तर सगळ्यांच्या मताला महत्त्व द्यायला हवं ना या ठिकाणी. मला फक्त एवढंच वाटतं की मागचं पाडं 55 होऊ नयेत. बाकी मला तुमची आणि रुपाली त्यांची काहीच अडचण नाही. स्वप्नील सर, अहो माणसांनीच घराला घर पण येतं, काही संकोच बाळगू नका, या तुम्ही. विनया काका, तू काही बोलला नाहीस. कदम, अहो बोला की काहीतरी. दादा काय म्हणतो? अरे जार मी काय बोलू आता. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की स्वप्नील आणि रुपालीनं इथं यावं, पण मला नाही वाटत तसं. विनया काका, एवढे परके झालो का रे आम्ही तुला? अरे स्वप्नील तसं नाही रे, पण रुपालीनं इथं असताना काय काय केलं हे तुला माहीत आहे ना. हो कदम, पण दादा अजून किती दिवस एकटा राहणार? हे बघ अर्जा, स्वप्नील काय मला परका आहे का? आणि त्याच्याबरोबर राहण्यात मला काहीच अडचण नाही, पण रुपाली इथं आल्यावर परत तशीच वागणार हे चांगलं माहीत आहे मला. हो हो, मला पण त्याचीच भीती वाटते. खरं आहे दीपक, मला सुद्धा कधी कधी असं वाटतं ना की अमोलमधला शहाणपणा थोडा जरी रुपालीकडे असताना तर मला असं माझ्याच माणसांपासून लांब नसतं राहावं लागलं. हे बघा स्वप्नील सर, अहो तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. स्वप्नील, अरे आधी तू आहेस मला आणि मग अर्जा, पण ह्या टायमाला तू मला समजून घे. कदम, मला असं वाटतं की आपण दादाच्या बाजूने विचार करायला पाहिजे. नाही अर्जुन, विना काकाच्या मनात असेल तरच मी इथं राहायला येईन. स्वप्नील सर तसं नाही. हे बघा, मागच्या काही दिवसांमध्ये रुपालीताई सगळ्यांशी ज्या पद्धतीने वागल्यात ना, त्यामुळे त्या खरं तर सगळ्यांपासून लांब गेल्या. हो अपर्णा, मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण बाबा मी काय म्हणते, आपण एकदा स्वप्नील सरांचा पण विचार करूया ना. मला तुमचं म्हणणं कळतंय, पण आपण स्वप्नील सरांसाठी रुपालीताईंना एक संधी देऊ शकतो का? हे बघ अप्पे, अर्जाच्यातले तुझे संबंध आत्ता कुठं सुधारायला लागलेत. या घरात इथल्या लोकांच्या बरोबर माझं आयुष्य देखील वाढताना दिसतंय मला. सगळं आनंदी आहे, पण अशात रुपालीला इथं बोलवून जोखीम घेतोय असं नाही का वाटत तुला? विनायकराव, माणूस बदलतो, तुम्ही विश्वास ठेवा. नाही बापू, मला सांगायला वाईट वाटतंय, पण रुपालीची मतं अजून तशीच आहेत. म्हणजे मला तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये. म्हणजे रुपाली त्यांचे विचार अजून बदलले नाहीत वय? हो, तिच्यात बदल करण्यासाठी काय काय करायला हवं ना हेच कळत नाही मला. अरे स्वप्नील, तू स्वतःला एकटं समजू नकोस. तुला वाटेल ना तवा इकडे ये, सगळ्यांना भेट, अमोल बरोबर खेळ. पण रुपाली इकडे आली ना तर ती अप्पीन अर्जुनमध्ये छोट्या छोट्या गोष्टीत भांडणं लावणार हे नक्की. हो, कळतंय मला विनय काका. स्वप्नील सर, मला असं वाटतं की माणसाच्या वागण्यावरूनच आहे ना त्या माणसाचं कुटुंबातलं स्थान ठरतं. अप्पी आणि अर्जुनच्या या नव्या सुरुवातीत रुपालीला तरी या घरात आता जागा नाही. स्वप्नील, अरे तू मला समजून घे आणि माफ कर. कदम, तुमचा हा निर्णय पक्का आहे का? मला वाटतं विनायकराव, तुम्ही परत एकदा विचार करावा. बापू, अर्जा, तुमचं म्हणणं कळते मला, पण मला तरी वाटते की अजून थोडा वेळ जाऊ दे. स्वप्नील सर, तुम्ही प्लीज वाईट नका वाटून घेऊ. नाही अपर्णा, काय हरकत नाही. आपल्या चुकांचं प्रायश्चित्त आपल्यालाच घ्यावं लागतं आणि मी ते आनंदाने घे. येतो, काळजी घ्या.
चिंचुके 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 आलो आलो साहेब. अहो येतच होतो. बोला की साहेब. चिंचुके तुला किती वेळा सांगितले काम सोडून बाहेर फिरत जाऊ नको म्हणून. अहो साहेब तसं नाही, बसून बसून कंटाळा आला तो म्हणून जरा बाहेर उभं राहिलेलो. हा ठीक आहे. नदी पात्रात परवा सभा झाली त्या रिपोर्टच्या फाईलचं काय झालं? आहे की रेडी आहे फाईल, देतो 10 मिनिटात आणून. रेडी तर 10 मिनिटं कशाला लागतात? का पूर्ण करायची ठेवून बाहेर फिरत होता? प्रत्येकाला हेच करायचं, आधी चुका करायच्या आणि मग बोललं की राग येतोय. अहो साहेब तसं नाही, फाईल रेडीच आहे तुम्हाला पण माहिती आहे, आणि ती फाईल उद्याच्याला द्यायची आहे. अहो मी तुम्ही कधी बोललेल्याचं वाईट वाटून घेतलंय का सांगा बरं. सॉरी चिंचुके, बाकीच्यांचा राग तुझ्यावर निघाला. अहो साहेब तुम्ही बोलला नाही तर अशी चिडचिड होत राहील. काय झालं ते सांगा बरं. चिंचुके मला काहीच कळणार नाही. सकाळी दादा आला होता घरी, म्हणला आम्ही दोघं परत राहिलोय का घरी म्हणून. एकटं राहत नसेल रे त्याला, त्यामुळे आला होता तो. या म्हणायचं राहिला, आणि त्यात तुम्ही एकत्र राहतच होता की सोबत. प्रश्न एकत्र राहण्याचा नाही बाबा, एकत्र कुटुंब असतं चांगलंच आहे की. पण कदम म्हणले नको म्हणून. काय स्वप्नील दादांना घरी येऊ नको म्हणून सांगितलं? चिंचुके प्रश्न डबल विचारल्यावर उत्तर बदलणार आहे का? अहो तसं नाही साहेब, अगोदरपासून तुम्ही एकत्रच राहत होता ना, आणि आता असं स्वप्नील दादांनी घरी यायचं नाही असं म्हणलेलं पटलं नाही बघा मला. चिंचुके कदमांचं म्हणणं आहे की माझा नापीचा आता नव्याने संसार सुरू झालाय, त्यात मोडता नको. बर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अपर्णा मॅडमच कारणीभूत आहेत. अरे ती कशी काय? आप्पी कशी काय कारणीभूत? कदमांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की सगळा संसार चांगला चालला होता. रुपाली वहिनींनी फोन करून बोलून घेतलं सरकारनं रुक्मिणी काकीने, त्यामुळं घरात भांडणं झाली. त्यामुळे रुपाली वहिनी घरात नको असं कदमांचं म्हणणं. अहो मग याच्या स्वप्नील दादांचा काय दोष आहे? काहीच दोष नाही ना, दोष नाहीच आहे. त्याला घरी राहायलाच आहे आणि ते राहता आहे ना, म्हणून मला वाईट वाटते माहिती आहे. तुम्हाला जी योग्य वाटतंय ना ती करा. नाही चिंचू, वहिनीच्या बाबतीत मी कदमांच्या बरोबर. हे बघ, वहिनी परत घरी आल्या ना परत तेच करणार आणि मला ते नको. अहो असं कसं साहेब? अहो तुम्ही वहिनींचं वागणं बघताय, पण त्या मागची कारणं बघताय का? म्हणजे वहिनी अपर्णा मॅडम बरोबर वाईट वागत असतात, पण याच्या अगोदर अपर्णा मॅडम पण त्यांच्या बरोबर वाईट वागत होत्या ना. चिंचुके, जुन्या खोडाला नवीन पालवी फुटायची असेल ना तर ते खोड जाळून चालत नाही. हे बघ, आप्पी वहिनींबरोबर वाईट वागली नाही, तिला वागावं लागलं, पण म्हणून आप्पीबद्दलच्या सगळ्यात चांगल्या भावना मनातून काढून टाकल्या तर तिच्याबद्दल परत प्रेम वाटेल का? साहेब मला एवढंच वाटतं, टाळी एका हातानं कधीच वाजत नाही. तुम्ही हुशार आहे त्यामुळे तुम्ही विचार करा, पण मला वाटतं तुम्ही रुपाली वहिनी नाही ना घरात घेतलं पाहिजे. अहो किती नाही म्हणलं तरी घरातल्या मोठ्या आहेत त्या. चिंचुके, दादाला असं जावं लागलं रे, परत मान खाली घालून निघून गेला तो. लय वाईट वाटलं मला. आता तुमच्या वडिलांना सगळ्यांपेक्षा अपर्णा मॅडम महत्वाच्या वाटल्या, काय करणार मग? साहेब तुम्ही एकदा नीट विचार करा. बर, मी आलोच फाईल घेऊ. अर्जुन, अरे खाली सगळी तुझी वाट. अर्जुन, काय झालं? आपल्या दादाला घरात राहण्यासाठी नाही म्हणावं लागलं का आपल्याला? मान खाली घालून निघून गेला तो. आपलं घर परत एकत्र कधीच नाही येणार का ग? अर्जुन, तू असा धीर का सोडतोय? आपे मला पण वाटतं अमोलचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, आपलं घर परत एकत्र यावं, गुणागोविंदाने नांदावं आपण. पण मी सरकारनं नाही ना माफ करू शकत. अर्जुन, आपल्या आतला आवाज जे सांगतो ना ते करावं माणसाने. आपे मला नाही वाटत कदम परत रुपाली वहिनींना घरात घ्यायला हो म्हणते. काय झालं? मला नाही वाटत बाबांनी काही चुकीचं केलं. कदमांनी चुकीचं केलं नाही म्हणजे? अर्जुन, हे बघ, मलाही वाटतं आपलं घर एकत्र या, पण घर एकत्र येण्यासाठी एकमेकांना एकमेकांची किंमत असली पाहिजे ना, तर ते घर टिकून राहील ना एकत्र. म्हणजे मला सांग, आता जर रुपालीताई आपल्या घरी आली तर त्या माझी किंमत ठेवतील असं वाटतं तुला? आपे बघ, रुपाली वहिनी तसं वागतात, त्याला त्यांची काहीतरी कारण आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे ना. अर्जुन, मतभेद असले तरी वेळेप्रमाणे गोष्टी बदलतात. अरे
आणि मला आता कळून चुकलं रुपालीताई मनातून माझा द्वेष करतात. द्वेष आपे काही काय शेवटी ते आपल्या हे बघ, घराला जर का छान एकत्र यायचं असेल ना तर एकमेकांविषयी आदर पाहिजे. हे असं जबरदस्ती करून एकत्र घर नाही येत अरे, त्याला काहीच अर्थ नाही. कळते मला. हे बघ, मला असं नाही म्हणायचंय की रुपालीताईंनी आपल्या घरात येऊ नये. त्यांनी यावं, फक्त माझं एवढं म्हणणं आहे की त्यांना त्यांची चूक कळली पाहिजे. जशी सरकारांना त्यांची चूक कळली तशी. आपली तुला नेहमी असं वाटतं ना की मी सरकारांची चूक माफ करावी म्हणून. अर्जुन, एक सांगू, पश्चातापापेक्षा आपल्या माणसाचा राग माणसाला जास्त जाळतो. गेली 7 वर्ष सरकार त्या आगीत होरपळत आहे. मला अजूनही असं वाटतं की तू त्यांना माफ करावं, पण मी जबरदस्ती नाही करणार, कधीच नाही. आज दादा असं निघून गेला ना आपे, मान खाली घालू. मला लय वाईट वाटलं. अमोलला वाटतं ना आपलं घर एकत्र यावं. मग आपलं घर एकत्र येईपर्यंत घरात जी माणसं नाहीये त्यांची कमतरता आपण भरून काढूयात की. आपण कशी कमतरता भरून काढणार? सरकार रुक्मिणी का नाही काढू शकत? आपणच अमोलचे आजी आजोबा, काका काकी, आई बाबा म्हणून सगळी कर्तव्य पार पाडूयात. आणि बघ, नियतीच्या मनात असेल ना तर आपलं घर नक्की एकत्र येईल. बरोबर आहे तुझं. हुश. काय काय झालं? अरे नाही, म्हणजे एक वेळ त्या आपल्या अमोलला समजावणं सोपं आहे बाबा, पण त्याच्यापेक्षा एक छोटं बाळ आहे ना आपल्या घरात, त्याला समजावणं खूप अवघड आहे. आणि त्यात त्या बाळाच्या चेहऱ्यावर हसू आणणं म्हणजे बाप रे. तू आहे ना अर्जुन, असंच आनंदात राहूया ना, बघ सगळं चांगलं होईल. आणि आता आपली टॉप प्रायोरिटी असेल अमोल. हे बघ, आता त्याच्या आनंदापुढे काहीच आड येऊ द्यायचं नाही, काहीच नाही. याची काळजी घेऊ आपण. विनायकराव, मला असं वाटतंय स्वप्नील सरांची बाजू ऐकून विचार करून तुम्ही त्यांना घरात घ्यायला पाहिजे होतं. बापू, अहो स्वप्नील काय माझा दुश्मन आहे का? मला बी त्याच्याबरोबर राहायचंच आहे की. पण स्वप्नील म्हणलं की रुपाली आहे, आणि मला तेच नको होतं बा. विनायकराव, आपण रुपालींना मोठ्या मनाने माफ करून टाकू. अहो, त्या सज्जन माणसासाठी आपण एवढं करू शकत नाही. आता रुपालीनं जर का बदलायचंच नाही ठरवलं असेल तर पुन्हा तेच बघायची बारी येईल आपल्यावर. नाही नाही, तसं नाही विनायकराव. अहो, घरातले बाकीचे आहेत की ते समजून सांगतील त्यांना. अहो बापू, आजपर्यंत आपण सगळे नव्हतो का? रुपाली ना सध्या कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हो. बरोबर आहे विनायकराव, तुमचं पटतंय मला. बापू, अहो आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले. अमोल त्याच्या बापापासून 7 वर्ष लांब होता. आत्ता जरा कुठं खुश आहे होतो का? तर त्याचं आई आणि बाप दोघं एकत्र त्याची काळजी घेतात. आता हे सगळं इसकटताना बघायला आवडेल का बरं तुम्हाला? नाही नाही, असं कसं म्हणताय तुम्ही? आता कसं? तुम्हीच उत्तर दिलं बापू. अहो स्वप्नीलला आणि रुपालीला इकडे न बोलवण्यामागे हेच कारण आहे. तुमचं बरोबर आहे विनायकराव. तुम्ही जे काय केलंय ते विचार करूनच केलेलं असणार आहे. अहो बापू, आप्पीनं मोठ्या मनानं रुपालीच्या हातात अमोलला देऊन सांगितलं होतं, याला तुमचाच मुलगा समजा. पण आप्पीची बदली झाली आणि तेव्हापासून रुपालीच्या डोक्यात तो राग अजून आहे बघा. सगळ्या दुःखाला ना ह्यो रागच कारणीभूत असतो बा. अहो आता वाईट वाटलं तरी चालेल, पण मी ठरवूनच टाकलं होतं की काय झालं तरी आपला निर्णय बदलायचा नाही. काय? अहो बापू, आप्पी आणि अर्जुन आत्ता कुठे एकत्र आले. त्यांच्यातल्या नाजूक गोष्टी ठीक व्हायला त्यांना वेळ दिला पाहिजे ना. आणि रुपाली जर काही इथं आली असती ना तर तिनं वाटेल ते झालं तरी होऊ दिलं नसतं, याची खात्रीच आहे बघा. मग पण विनायकराव, तुम्ही या सगळ्याच्यात ना अमोलच्या आनंदाचा विचार करताय ना, हे लय भारी वाटतंय बघा मला. बापू, आपलं काय आता झालं गेलं गंगेला मिळालो. आता आपली पोरच एकत्र आली पाहिजेत ना. त्यानं रुपालींना थोडा वेळ पण मिळेल आणि बदलते लावत्या. लय विचार करू नका, चला चक्कर मारून येऊ. हा चला.
असं आहे तर सगळं म्हणजे ह्या सगळ्यांचा जीव या एवढ्या कार्ट्यामध्ये अडकलाय. आणि त्याला जर काय झालं की मग बराबर सगळे लाईनीवर येतील बघ म्हणे.